नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे एका अशा पवित्र ठिकाणी जिथे पाऊल ठेवताच तुम्ही ते दक्षिण भारतात पोहोचल्याचा अनुभव येईल. संपूर्णपणे पारंपरिक आणि जुन्या साऊथ इंडियन शैलीमध्ये बांधलेले हे मंदिर दिसायला जितकं अट्रॅक्टिव्ह आहे तितकंच मनाला शांत देणार आहे. इथला परिसर अत्यंत स्वच्छ, नेटका आणि खूपच विलोभनीय आहे. शबरीमाला मंदिराची आठवण करून देणारी इथली शांतता आणि पारंपरिक वास्तुकला मनाला कमालीची प्रसन्नता देऊन जाते. ठाण्यातील आणि आजूबाजूच्या हजारो अय्यप्पा भक्तांसाठी हे एक मुख्य श्रद्धास्थान आहे. येत्या काळात म्हणजेच 9 ऑगस्ट 2026 रोजी येथे तारकिंडकम, रामायण मास निमित्त महागणपती होमम, महालक्ष्मी पूजा आणि महाभगवती सेवा अशा विविध पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. शहराच्या गजबजाटात मनाला शांती देणाऱ्या या मंदिरात तुम्ही कधी गेलात का? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. स्वामी शरणम अय्यप्पा. हे मंदिर ठाण्यातील वर्तकनगर भागात स्थित आहे. हे मंदिर स्थानिक दक्षिण भारतीय समुदाय आणि अय्यप्पा भक्तांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या श्री अय्यप्पा भक्त सेवा संगम संस्थेने बांधले आहे. त्यांनी अनेक वर्षाच्या प्रयत्नातून आणि लोक वर्गणीतून या मंदिराची उभारणी केली आहे. स्थानिक मंडळाच्या स्थापनेचा इतिहास साधारणतः 3-4 दशकाचा असतो. तरी मित्रांनो, तुम्ही या मंदिराला नक्की भेट द्या. येथे मुख्य गाभाऱ्यात कॅमेरा नेण्यासाठी परवानगी नव्हती, म्हणून तिथे कॅमेरा नेला नाही. परंतु आपण श्री कार्तिक स्वामी व त्याचे वाहन मोर व हे आपले नवग्रह या सर्वांचे आपण व्हिडिओज घेतलेले आहेत. व संध्याकाळी 6 नंतर नागदेवतेचे दर्शन घेतले जात नाही, म्हणून नागदेवतेचे दर्शनासमोर फलक लावलेले होते की 6 नंतर तिथे दर्शन बंद असते. परंतु मंदिराच्या आजूबाजूचा हा परिसर किती स्वच्छ आणि निर्मळ आणि मनाला सुखावणारा आहे. येथेच मंदिराच्या गाभाऱ्यात श्री विष्णू मंदिर, श्री गणेश मंदिर व श्री हनुमंत मारुती रायाची सुंदर साऊथ यांच्या शैलीमध्ये, केरळमधील जसे तिकडे साऊथ मध्ये मंदिर असतात तसे इथेही त्या मंदिराची व्यवस्थितपणे स्थापना व बांधणी करण्यात आलेली आहे. खूप छान आणि सुंदर. हे जे आपण दिवे पाहत आहात मोठे मोठे, हे दिवे जेव्हा याच्यामध्ये तेल घालून वाता लावून जेव्हा हे एखाद्या सणावाराला किंवा एखाद्या कार्यक्रमाला लावतात तेव्हा खरंच खूप हे मन प्रसन्न करणारे आणि हे दिव्यांची जी हे असते उजळण असते, म्हणजे जे दिवे लागतात तो खरंच खूप सुंदर आणि बघत राहावं असं वाटतं. हे खूप सुंदर आणि अप्रतिम असतं. संध्याकाळी किंवा सणावाराला इथे नक्की या. इथे एक छोटासा हॉल आहे, तिथे भजन, रामायण हे छोट्या गोष्टी चालत राहतात. खूप छान आणि सुंदर मंदिर आहे. ठाण्यामधल्या ह्या मंदिराला नक्की भेट द्या. तर मित्रांनो, साऊथ इंडियन संस्कृती आणि भक्तीचा हा अप्रतिम संगम तुम्हाला कसा वाटला? वेळ काढून या शांत आणि पवित्र मंदिराला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कराच. सबस्क्राईब केलं तर पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच ऑटोमॅटिक नोटिफिकेशन तुम्हाला दिसेल. स्वामी शरणम, जय गजानन. आता पुढचा व्हिडिओ बघूया आपण शेगावीचा राणा श्री गजानन महाराज यांचा. रोते हो गणगण गणात बोते. गणगण गणात बोतेचा गजर कानावर पडला की डोळ्यासमोर उभे राहते ते भक्तांचे माहेरघर म्हणजेच शेगाव. पण जर मी तुम्हाला सांगितले की शेगावला न जाताही हुबेहूब शेगाव सारखीच शांतता, भक्ती, अनुभूती आपल्याला आपल्या ठाणे शहरात घेता येऊ शकते. जी हो, आज आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहोत ठाण्यातील शिवाजीनगर पोखरण रोड नंबर 1 भागात असलेल्या एका अत्यंत जागृत आणि पवित्र ठिकाणी.
म्हणजेच श्री गजानन मंडळ ट्रस्ट संचलित श्री गजानन महाराज मंदिरात एका शांत रेसिडेन्शियल एरियामध्ये इमारतीच्या मध्ये वसलेले हे मंदिर म्हणजे ठाणेकरांसाठी एक मिनी शेगाव बनले आहे. चला तर मग आज या मंदिराचा संपूर्ण इतिहास, इथली खास वैशिष्ट्ये आणि मंदिराच्या ट्रस्टचे महान कार्य आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मित्रांनो, शिवाईनगर येथील या मंदिरात आज जवळपास 43 ते 48 वर्षाचा मोठा इतिहास लाभला आहे. सन 1983 मध्ये या पवित्र मंदिराची स्थापना झाली असावी असा उल्लेख आढळतो. म्हणजेच 4 दशकापासून अधिक काळ हे मंदिर ठाणेकरांचे श्रद्धास्थान बनून राहिले आहे. विशेष म्हणजे गजानन महाराजांच्या पोथीमध्ये आणि त्यांच्या जीवन काळात जेवढे त्यांचे दुर्मिळ आणि प्राचीन फोटो उपलब्ध आहेत, हे सर्व फोटो इथे मंदिरामध्ये अतिशय सुंदर आणि शिस्तबद्ध पद्धतीने लावून संपूर्ण इतिहास मांडला आहे. मंदिरात पाऊल ठेवताच्या फोटोंच्या माध्यमातून महाराजांचा संपूर्ण जीवनपट आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि आपण काही काळासाठी जणू शेगाव नगरीतच पोहोचलो आहोत अशी प्रचिती होते. हे पूर्ण गजानन यंत्र येथे लावलेले आहे. या मंदिराची रचना अतिशय सुंदर आणि अनोखी करण्यात आली आहे. जसे शेगावला गजानन महाराजांचे मंदिर आहे, तसेच सेम टू सेम मंदिर हे ठाण्यामध्ये बनवलेले आहे. मंदिराच्या मुख्य भागात प्रवेश करताच आपल्याला श्री गजानन, श्री गणेश, गणपती बाप्पा, प्रभू श्रीराम व माता सीता, लक्ष्मणजी आणि परमभक्त हनुमान यांच्या अत्यंत देखण्या मूर्तींचे दर्शन होते. राम दरबाराच्या अगदी बाजूलाच अष्टभुजा देवीची भव्य मूर्ती देखील प्रस्थापित करण्यात आली आहे. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, मित्रांनो, पण या मंदिराचे सर्वात मुख्य आणि दिव्य वैशिष्ट्य म्हणजे इथली अंडरग्राऊंड रचना जशी शेगावला आहे. मंदिराच्या खाली तळघरामध्ये एक भव्य ध्यानगृह आणि नामस्मरणासाठी स्वतंत्र जागा तयार करण्यात आली आहे. या तळघरात श्री गजानन महाराजांची अत्यंत विलोभनीय मूर्ती प्रस्थापित केली आहे. त्यांच्या समोर श्री स्वामी समर्थ आणि श्री साईबाबा यांचे फोटो. बाहेरील जगातील कोणताही आवाज इथे पोहोचत नाही, त्यामुळे अत्यंत शांत आणि थंड वातावरणात भक्तांना तासनतास बसून नामस्मरण आणि ध्यान करण्यासाठी ही जागा म्हणजे उत्तम अनुभूती आहे. संत गजानन महाराज नेहमीच सेवा परमो धर्म हाच संदेश दिला. मंदिराच्या ट्रस्टने हा वारसा पुढे चालवला आहे. या मंदिराच्या वरच्या मजल्यावर एक भव्य अभ्यासिका स्टडी रूम सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे येथे एकाच वेळी जवळपास 150 विद्यार्थी एकत्र बसून शांतपणे अभ्यास आणि वाचन करू शकतात. खूप वाजवी दरामध्ये विद्यार्थ्यांना इथे सवलत आहे. आजच्या काळात विद्यार्थ्यांसाठी अशी शांत जागा उपलब्ध करून देणे ही एक खूप मोठी समाजसेवा आहे. या अभ्यासिकेसोबतच मंदिरात श्री गजानन महाराज मेडिकल सेंटर, डे केअर सेंटर चालवले जाते. येथे अगदी नाममात्र दरात सामान्य जनतेसाठी MD मेडिसिन, बालरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, दंतचिकित्सक आणि अगदी एक्सरे सारख्या वैद्यकीय सुविधा दिल्या जातात. भक्तीसोबतच समाजोपयोगी कार्याचा हा संगम खरोखरच वंदनीय आहे. ठाणे शहरात
गजानन महाराजांचे अपार भक्त आहेत. शिवाजीनगरच्या या मंदिराव्यतिरिक्त ठाण्यातील प्रसिद्ध ब्राह्मण सोसायटी आणि राममारुती रोड येथे देखील श्री गजानन महाराजांची अतिशय सुंदर मंदिरे आहेत. जरी त्या मंदिराचे ट्रस्ट आणि व्यवस्थापन वेगळे असले तरी संपूर्ण ठाणे शहरात पसरलेली ही गजानन महाराजांची शक्तिपीठे भक्तांना नेहमीच ऊर्जा देत असतात. तर मित्रांनो, धावपळीच्या या आयुष्यात जर तुम्हालाही मानसिक शांतता हवी असेल तर तळघरातील ध्यानगृहात नामस्मरण करायचे असेल आणि शेगावच्या भक्तीचा आनंद घ्यायचा असेल तर ठाण्याच्या शिवाजीनगर भेट द्या. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटा आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणगण गणात बोलते.